श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी आई या चॅनलवर आपलं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, मी आज तुम्हाला एक ताईचा अनुभव शेअर करणार आहे. त्या ताई दादरमधून आहेत आणि त्या ताईंचे नाव आहे सुनीता राऊत. मित्रांनो, या ताई आहेत, त्यांचं लग्न झाल्यापासून त्या स्वामी सेवा करतायत. ताई म्हणतात, काहीतर लोक स्वामी सेवा करायला जाताना बघून मी देखील स्वामी सेवा करायला जात होते. मलाही स्वामींची कधी गोडी लागली समजलंच नाही. स्वामींची आवड मनामध्ये निर्माण झाली आणि मी स्वामी सेवा करायला लागले. स्वामी सेवेमध्ये येऊन मला बरेच वर्ष होऊन गेले. मलाही स्वामींची प्रचिती आलेली नव्हती. मी फक्त स्वामी सेवा करत होते, पण मला मनात शांती, एकदम प्रसन्न वाटत होते. माझ्या अडचणी सगळ्या स्वामींनी दूर केल्या होत्या. माझ्या घरी सर्व काही सुखाने आनंदाने चालू होतं. मात्र एक दिवशी माझा हा खूप आजारी पडला. अगदी त्याला 10वीचं वर्ष चालू होतं आणि त्यावर खूप मोठा आजार झाला होता. त्याला अनेक दवाखान्यामध्ये घेऊन गेलो. भरपूर पैसे देखील खर्च झाले. गोळ्या, इंजेक्शन वेगवेगळ्या दवाखान्यामध्ये दाखवून झालं, तरी देखील त्याची तब्येत काय बरी होत नव्हती. अनेक बाबा, साधू संत, वेगवेगळ्या जशी लोक सांगत होते त्या पद्धतीने आम्ही सगळं करून बघितलं, पण माझ्या मुलामध्ये काहीच फरक होत नव्हता. जसजसे जेवढे पैसे गेले तरी मुलात काहीच सुधारणा होत नव्हती. मात्र कशामुळेच मुलाला फरक देखील जाणवला नाही. आता काय करावं हे देखील सुचत नव्हतं. स्वामी सेवा तर चालूच होती. स्वामी सेवा पारायण हे नेहमी करत होते, पण असं म्हणतात की स्वामींच्या आयुष्यामध्ये येऊन आपले एकदा तरी परीक्षा घेतात. अगदी तसंच माझ्यासोबत देखील घडत होतं. स्वामी माझी परीक्षा घेत होते, पण या परीक्षेमध्ये मी भरकटत होते. 2 वर्षामध्ये माझ्या मुलाचा काय त्रास कमी झाला नाही. त्यामुळे तो तसा त्रास होत राहिला आणि रागामध्ये मी स्वामी सेवा करण्याचा विचार सोडून दिला. 8 दिवस झाला मी स्वामींचं नाव घेतलं नाही. स्वामींची पूजाही केली नाही. स्वामींना कोणतीच सेवा केली नाही, कारण इतका करूनही माझ्यासोबत असंच घडत होतं. स्वामी सेवा करून उपयोग काय असं मला वाटत होतं. मग स्वामी या जगामध्ये नाहीत असं माझ्या मनात पूर्ण समज झाला होता. त्या दिवशी मी स्वामींसोबत खूप भांडले देखील, कारण स्वामी तुम्ही म्हणता असं की तुमच्या संकटामध्ये तुमच्यासोबत असतो आणि त्यांच्याबरोबर भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य तुमचे फक्त म्हणण्यापुरतंच आहे. जर तुम्ही पाठीशी असता तर हे आज घडलं नसतं. असं बोलून मी स्वामींशी भांडत राहिले. स्वामींची मूर्ती रागाने मी एका कपड्यात गुंडाळून कपाटामध्ये ठेवून दिली आणि 8 दिवस झाले. 8 दिवसानंतर माझा मुलगा अचानक खूप सिरियस झाला. 8 दिवसांनी स्वामींनी चक्क माझ्या मुलाच्या रूपामध्ये येऊन माझ्याशी बोलले की श्वास गुदमरतोय, मला कपाटातून मोकळं कर, मला कपड्यामधून बाहेर काढ असं म्हणत होते. मुलगा असं म्हणतोय असं मला काही समजतच नव्हतं. सुरुवातीला मी घरातल्यांना सुद्धा असं सांगितलं. घरामध्ये देखील कुणाला समजत नव्हतं की मला काय होतं आहे असं. नंतर मला आठवलं की मी स्वामींना कपाटामध्ये ठेवलं होतं आणि तेच स्वामींना कपाटात माझ्या मुलाच्या रूपात येऊन बोलत होते की स्वामींना मी कपाटामध्ये ठेवलं होतं, पण इथे श्वास माझा गुदमरतोय. ते ठेवलं होतं, पण इथे श्वास माझ्या मुलाचा गुदमरत होता. आणि लगेच मी स्वामींना कपाटातनं बाहेर काढलं व त्यांची मुक्ती केली आणि पुन्हा एकदा देवाऱ्यामध्ये स्वामींची मूर्ती ठेवली. त्या दिवशी आमच्या घरामध्ये खूप वाईट अशा गोष्टी सापडल्या आणि अनेक करणी बाधा केलेल्या यासारख्या गोष्टी घरामधून मला सापडत होत्या. मला लगेच समजले की आमच्या घरात एक व्यक्ती माझ्या मुलाला अशी बाधा केली होती आणि त्याच्यामुळेच त्याला इतका त्रास होत होता की मी अनेक भटजीकडे देखील गेले, त्याला काहीच फरक जाणवला नाही. आणि शेवटी मला एक ब्राह्मणाने सांगितले का तुम्ही जितके देवांना मानता ना, त्या देवाने तुम्हाला उपासना करायची आहे आणि ही उपासना अजून एवढी वाढवा का त्यामध्ये तुम्हाला काही मदत होईल. श्री स्वामी समर्थ माझ्या डोळ्यांच्या अचानक समोर आले आणि रात्रंदिवस सेवा पुन्हा करायला चालू केली. अगदी 1 महिन्यात पूर्ण श्वासासारखं झालं. मी स्वामींचं नाम जप करायला सुरुवात केली. नुसतं माझ्या तोंडामधूनच स्वामी स्वामी हे वाक्य पडत होतं यायला सुरुवात झाली. मी हा जप चालू केला, पारायण चालू केली. मी पूर्ण महिना जिथे काही करेल तिथे
फक्त श्री स्वामी हेच करत होते आणि स्वामींचं सारामृत पारायण देखील केले, कारण माझ्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी मला काहीही करायचं होतं. आणि एका महिन्यात एक दिवशी गुरुवार होता आणि पौर्णिमा देखील होती. त्या दिवशी माझ्या घरामध्ये चाफ्याची फुलं देखील पडली होती आणि चाफ्याची फुले ही स्वामींना खूप आवडतात, हेही मला माहिती नव्हतं. आम्ही कधीच कोणतीच फुले स्वामींना ठेवली नव्हती, कारण की माझ्या मिस्टरांचे डार्क समेत सतत त्रास होत होता. त्यामुळे मी घरात कधी अगरबत्ती लावत नव्हती. त्या दिवशी चाफ्याची फुले घरामध्ये अचानक पडली आणि त्यावेळेस घरामध्ये सर्वांनाच काही समजलं, काहीच कळालं नाही, मार्ग नव्हता. आणि ती फुले माझ्या मुलाच्या डोक्याजवळ अगदी जास्त प्रमाणामध्ये होती. त्या दिवशी मग आम्ही स्वामी केंद्रात जाऊन चौकशी केली. आमच्यासोबत आतापर्यंत हे काही घडलं हे सर्व केंद्रामधल्या स्वामींना सांगू लागलो आणि तेव्हा केंद्रामधून आम्हाला समजलं की ही फुले स्वामींनी तुमच्या दरवाजामध्ये टाकली होती. दिवशी माझा मुलगा पूर्णपणे मरणाच्या दारामध्ये होता. तो उठत नव्हता. ज्या मुलाला भयंकर त्रास होता तो उठून बसला आणि पहिल्यासारखे चालू लागला देखील, सर्व बोलू लागला, हसू लागला. जास्त तो पहिल्या तशाच प्रकारे पूर्ण गोष्टी वागायला लागला. आमच्या आयुष्यात हेही जे गोष्टी घडली ती दसरा दिवाळीपेक्षा मोठीच होती. आमच्या वाटेला की पुन्हा दुसऱ्या दिवशी मुलगा आजारी पडेल की काय हे आम्हाला वाटत होतं. खूप आम्ही घाबरूनच होतो. दुसऱ्या दिवशी उगवला, त्याच्याबरोबरच दुसरा दिवस उगवला आणि त्याच्याबरोबर आणखीन किती दिवस जरी गेले तरी माझा मुलगा काही तसाच राहिला आणि कोणताही आजार पुन्हा झाला नाही व त्याला कोणताही त्रास पुन्हा आम्हाला आजारी पडेल असं दिसलाही देखील नाही. स्वामीच्या कृपेने आमच्या आयुष्यात हा मोठा चमत्कारच घडून आला होता. खरं तर इतक्या दिवसात आम्ही जी सेवा करत होतो ती सेवा आज फळाला आली होती.